नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण विधानसभा निवडणूक 2024 मतदान अधिकारी क्रमांक 1 ची कार्य पाहणार आहोत. शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण मतदान अधिकारी यांचे कार्य पाहणार आहोत. निवडणूक विधानसभा 2024 याकरता जे महत्त्वाचे बदल झाले आहेत, त्या बदलामध्ये मतदान अधिकारी क्रमांक 1 याचे कोणते कार्य राहणार आहे या संदर्भात हा सविस्तर व्हिडिओ आपणासमोर सादर करीत आहे. पहिला मतदान अधिकारी, मतदार यादीच्या चिन्हांकित यादीचा प्रभारी. याकडे कोणकोणते दस्तऐवज असतील ते पाहू. पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे मतदार यादीची चिन्हांकित प्रत, जोडपत्र 13A नुसार ESD मतदार यादी, स्त्री पुरुष तृतीयपंथी यांच्या मतदानाच्या आकडेवारीची नोंद करणारा व दर 2 तासांनी टक्केवारी काढायची सारणी पेपर असेल. मतदान सुरुवात करताना मतदार नोंदवही नमुना 17A मध्ये पहिल्या मतदाराने स्वाक्षरी करण्यापूर्वी मतदान अधिकारी 1 व मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान अधिकारी 2 यांच्याकडील मतदार नोंदवही नमुना 17A मध्ये तपासणी करून सही करावी व नियंत्रण युनिट तपासणी केली आहे व एकूण 0 असल्याचे आढळले आहे अशी नोंद करावी. शेरा लिहावा. मतदान नोंदवही म्हणजे नमुना 17A. आता मतदान अधिकारी क्रमांक 1चं सर्वात महत्त्वाचं काम 1 नंबर, मतदाराची ओळख पटविणे. मतदाराची ओळख पटविणे, मोठ्याने नाव व अनुक्रमांक वाचून दाखवणे व निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ओळखपत्राच्या यादीतील कोणत्याही एका ओळखपत्राच्या आधारे मतदाराची ओळख पटविणे. 2. स्त्री पुरुष व तृतीयपंथी मतदाराची वेगवेगळी गणना करणे. मतदाराची ओळख पटल्यावर मतदार यादीच्या चिन्हांकित यादीवर मतदाराच्या चौकोनात लाल शाईने तिरपी रेषा मारावी. स्त्री पुरुष व तृतीयपंथी यांची सुलभ पडताळणी व गणना करण्यासाठी पुरुष मतदार चिन्हांकित यादीच्या चौकोनात फक्त तिरपी रेषा मारावी. जर मतदार हा पुरुष असेल तर अशा प्रकारे लाल पेनाने तिरपी रेष मारायची आहे. स्त्री मतदाराच्या चिन्हांकित यादीतील चौकोनात तिरपी रेषा व अनुक्रमांकाभोवती गोल करावे. मतदार जर स्त्री मतदार असेल तर अशा प्रकारे लाल पेनाने तिरपी रेषा मारावी आणि अनुक्रमांकाभोवती गोल करावे. तृतीयपंथी मतदाराच्या चिन्हांकित यादीतील चौकोनात तिरपी रेषा व अनुक्रमांकाजवळ चांदणीची खूण करावी. मतदार हा जर तृतीयपंथी असेल तर तिरपी रेषा मारून अनुक्रमांकाजवळ चांदणीची खूण करावी. अशा प्रकारे ह्या 3 बाबी मतदान अधिकारी क्रमांक 1 याला करायचे आहे. यामधून तुम्हाला झालेल्या मतदानापैकी एकूण पुरुष किती आणि स्त्री किती तसेच एकूण तृतीयपंथी मतदार किती हे तुम्हाला काढण्यास सहज मदत होते. त्यानंतर नंबर 3, मतदानाची टक्केवारी तयार करणे. स्त्री पुरुष व तृतीयपंथी मतदाराची मतदान आकडेवारीच्या तक्त्यात अचूक नोंद घेईल व दर 2 तासांनी झालेल्या मतदानाची स्त्री पुरुष व तृतीयपंथी या श्रेणीनिहाय व तिघांची एकत्रित टक्केवारी तयार करेल. 4. EDC इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र मतदाराची नोंद ठेवणे. 1. ज्या निवडणूक कर्मचाऱ्यांना स्वतःच्या मतदारसंघात म्हणजे जेथे मतदान असेल त्याचे नाव मतदार यादीत नोंदवण्यात आले आहे अशा ठिकाणी नियुक्ती दिली असेल त्याच्या व्यतिरिक्त इतरत्र म्हणजे त्याची नेमणूक ज्या मतदान केंद्रावर झाली आहे त्या मतदान केंद्रावर ते मतदान करू शकतात. 2. अशा मतदाराने मतदान हे मतदान यंत्रावर घेण्यात यावे. 3. असे EDC मतदार आले तर अशा मतदाराकडून EDCचे मूळ प्रमाणपत्र मतदान अधिकारी क्रमांक 1 यांच्याकडे जमा करावेत. नमुना 12B निवडणूक कार्य प्रमाणपत्र. 4. मतदार यादीच्या चिन्हांकित यादीमध्ये शेवटच्या अनुक्रमांकावर अशा मतदाराची नोंद घ्यावी. 5. अशा मतदारांनी शक्यतो मतदान प्रतिनिधी उपस्थित असताना मतदान करावे. 6. मतदाराची नोंदवही 17A मध्ये सदर मतदाराला त्याच्या मूळ मतदार यादीतील अनुक्रमांक, भाग क्रमांक, मतदारसंघाचा क्रमांक व नाव अशी नोंद घ्यावी आहे. उदाहरणार्थ 997/176/141 वावळेवाडी. 7. मतदाराची नोंदवही 17A च्या शेवटच्या रकान्यात EDC मतदार अशी नोंद करतील. 8. मतदान केंद्राध्यक्षाने सर्व EDC प्रमाणपत्र स्वतंत्र पाकिटात टाकून साहित्य स्वीकृत कक्षात जमा करावेत. 9. मतदान केंद्राध्यक्षांनी केंद्राध्यक्ष दळणदिनीमध्ये
अनुक्रमांक 13मध्ये किती जणांनी EDCद्वारे मतदान केले आहे याची नोंद ठेवावी. 10. नमुना 17C मध्ये भाग 1 अनुक्रमांक 1मध्ये त्या मतदार यादी भागातील मतदार अधिक EDCद्वारे मतदान केलेले मतदार अशी एकूण मतदाराची संख्या दाखवावी. उदाहरणार्थ फॉर्म नंबर 17C. नोंद झालेल्या मताचा हिशोब. 1. मतदार केंद्राशी संलग्न मतदाराची एकूण संख्या 715 पैकी 710 एकूण झालेलं मतदान प्लस EDCद्वारे झालेलं 5. 5 नंबर PB नोंद असलेल्या मतदारास मतदान केंद्रात परवानगी नाकारणे. ज्या मतदाराला टपाली मतपत्रिका देण्यात आलेल्या आहेत AVSV, AVPD, AVES, AVCO मतदार बाबतीत चिन्हांकित मतदार यादीत PB म्हणून चिन्हांकित केले असेल तर मतदान केंद्रात मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. 6. ASDमधील मतदार यादीत आल्यास काय करावे. सदर मतदाराला केंद्राध्यक्षाकडे पाठवावे. 1. मतदार यादीच्या चिन्हांकित यादीसोबत जोडपत्र 13A नुसार ASD यादी. ASDचा फुल फॉर्म आहे ॲब्सेंट, शिफ्टेड, डेड. अनुपस्थित, स्थलांतरित, मयत. मतदार यादीत पुरवण्यात येते अशा मतदारांची निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ओळखीच्या पुराव्याच्या आधारे कसून तपासणी करून ओळख पटवावी. 2. अशा मतदाराचे मतदान केंद्राध्यक्षाने जोडपत्र 14A मध्ये घोषणापत्र भरून घ्यावे. अशा मतदाराबाबत दुसरा मतदान अधिकारी कडील मतदार नोंदवही 17A मध्ये सहीसोबत अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा. 3. जर असा मतदार अंध अपंग असेल तर सोबती घेण्याची परवानगी द्यावी व अंध व दिव्यांग मतदाराच्या सोबत्याचे प्रतिज्ञापत्र जोडपत्र 18 भरून घ्यावे. सोबत्याला उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावावी. उजव्या हाताच्या तर्जनीवर आधीपासून शाई लावली असेल तर त्याला सोबती म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही. 4. जर सोबती मतदान कक्षापर्यंत गेला असेल तर त्याची नोंद 14A मध्ये घेऊ नये. पण जर मतदाराने सोबत्याच्या मदतीने मतदान केले तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये करावी. 7. अंध, अपंग व मतदाराच्या बाबतीत सदर मतदाराला केंद्राध्यक्षाकडे पाठवावे. जर असा मतदार अंध अपंग असेल तर सोबती घेण्याची परवानगी घ्यावी व अंध व दिव्यांग मतदाराच्या सोबत्याचे प्रतिज्ञापत्र जोडपत्र 18 भरून घ्यावे. सोबत्याला उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावावी. उजव्या हाताच्या तर्जनीवर आधीपासून शाई लावली असेल तर त्याला सोबती म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर सोबती मतदान कक्षापर्यंत गेला असेल तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये घेऊ नये. पण जर मतदाराने सोबत्याच्या मदतीने मतदान केले तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये करावी. 8. आक्षेपित मत, चॅलेंज वोट. मतदाराच्या बाबतीत सदर मतदारास केंद्राध्यक्षाकडे पाठवावे. 1. मतदानास प्रतिनिधीने मतदाराच्या ओळखीचे आव्हान दिले तर. 2. सदर मतदान प्रतिनिधीकडून ₹2 अनामत रक्कम भरून घ्यावी. 3. मतदान केंद्राध्यक्षाने आव्हान दिलेल्या मतदाराला त्याच्या ओळखीचा योग्य तो पुरावा देऊन स्वतःच मी तोच आहे हे सिद्ध करण्यास सांगावे. 4. चौकशीनंतर मतदार खरा असल्याचे निष्पन्न झाल्यास मतदान करू द्यावे व मतदान प्रतिनिधीची अनामत रक्कम जप्त करावी. 5. आक्षेप जर खरा झाला व सदर मतदार तोतया मतदार असल्याचे सिद्ध झाले तर सदर व्यक्तीस मतदान करू देऊ नये. दिलेल्या नमुन्यात त्या मतदाराची लेखी तक्रार घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करावे व मतदान प्रतिनिधीची अनामत रक्कम परत करावी. 9. प्रदत्त मत, टेंडर वोट. सदर मतदाराला केंद्राध्यक्षाकडे पाठवावे. 1. जर एखादी व्यक्ती मतदानासाठी मतदान केंद्रावर आली आहे व त्या व्यक्तीच्या नावावर अगोदरच कोणत्या तरी दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करून गेल्याचे लक्षात आल्यास सदर मतदाराला त्याच्या ओळखीचा पुरावा सादर करण्यास सांगावे. जर त्याने सादर केलेला पुरावा योग्य असेल तर त्याला मतदान करू द्यावे. पण सदर मतदान प्रदत्त मतपत्रिकेवर करू द्यावे, मतदान यंत्रावर नाही. 2. दुसरा मतदान अधिकारी या प्रदत्त मताची नोंद नमुना 17A मध्ये करणार नाही. अशा प्रदत्त मताची नोंद नमुना 17B मध्ये प्रदत्त मतपत्रिका दिलेल्या मतदारांची यादी मध्ये ठेवावी व त्यातील रकाना 5 मध्ये मतदारांची स्वाक्षरी घेऊन अंगठा घ्यावा. मतदान केंद्रावर तुम्हाला पुरवलेल्या प्रदत्त मतपत्रिकेवर मागील बाजूस प्रदत्त मतपत्रिका असा शिक्का मारलेला नसेल तर केंद्राध्यक्षाने स्वतःच्या हस्ताक्षरात प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे. 5. सदर मतदाराला प्रदत्त मतपत्रिका देते वेळेस शाई लावलेला बाणफुलीचा रबरी स्टॅम्प द्यावा. सदर मतदार मतदान कक्षात जाऊन त्याच्या पसंतीच्या उमेदवाराला निशाणीसमोर
बाणफुलीचा रबरी शिक्का मारण्यास सांगावे. त्यानंतर मतदाराने दिलेले मत कोणाला दिसणार नाही अशा रीतीने मतपत्रिकेची घडी करेल व केंद्राध्यक्ष त्यांच्याकडे देईल. सदर प्रदत्त मतपत्रिका मतदान केंद्राध्यक्षांनी प्रदत्त मतपत्रिकेची यादी फॉर्म नंबर 17B पॅकेटात घाला. प्रदत्त मतपत्रिका उघडून पाहू नका. मतदान पूर्ण झाल्यानंतर पाकिट सीलबंद करा. 7. नमुना 17 च्या भाग 1 मध्ये नोंदलेल्या मताहिशोब अनुक्रमांक 9 मध्ये घ्यावा. आणि सगळ्यात शेवटचा आहे 10. सांख्यिकीय माहिती भरणे. मतदान संपल्यानंतर सांख्यिकीय प्रपत्रे भरण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष याला मदत करावी. जर आपण सर्व टीम मिळून वरीलप्रमाणे कार्य जर केले तर आपल्या टीमचे काम हे अतिशय चांगल्या प्रकारचे काम होऊन आपले साहित्य लवकरात लवकर जमा होईल आणि आपल्याला मतदान अधिकारी म्हणून आपण योग्य रीतीने काम केल्याचा आपल्याला परिपूर्ण असा आनंद मिळेल. आपण पुनश्च एकदा रिव्हिजन घेऊ. मतदान अधिकारी क्रमांक 1 याच्याकडे असणारे साहित्य, चिन्हांकित यादी, जोडपत्र 13 नुसार ESD यादी, स्त्री पुरुषांची आकडेवारी आणि दर 2 तासांनी काढायची टक्केवारी. त्यानंतर सदर मतदान अधिकारी क्रमांक 1ला मतदाराची ओळख पटवणे, स्त्री पुरुष तृतीयपंथी मतदाराची गणना करणे, मतदानाची टक्केवारी काढणे, जर EDC इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट घेऊन कर्तव्य प्रमाणपत्र असेल तर त्याच्या मताची नोंद ठेवणे. त्यानंतर PB नोंद असलेल्या मतदाराला मतदान केंद्रात मतदान करण्यास परवानगी नाकारणे. ASD मतदार यादीत मतदार आल्यास त्याबाबत काय करावे, अंध अपंग मतदाराच्या बाबतीत काय करावे, आक्षेपित मत जर झाल्यास त्या बाबतीत काय करावे आणि टेंडर वोट म्हणजे प्रदत्त मतदार जर आला तर त्या बाबतीत काय करावे, या संदर्भात ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. सदर व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब